नमस्कार मंडळी, आज मी देवी आईचा मुखवटा कसा सजवणार आहे ते तुम्हाला दाखवते आहे। मी इथे 0 नंबरचा ब्रश घेतला आहे। बघा हा किती बारीक आहे। या ब्रशच्या साहाय्याने मी देवी आईचे होठ रंगवणार आहे। मी इथे गुलाबी रंगाचा वापर केला आहे। हा ॲक्रेलिकचा गुलाबी रंग आहे। हे बघा, हे असे होठ रंगवून झाले आहे। आता आपण लॅशेस लावूया। आता हे लॅशेस आपण पहिले डोळ्यांना लावूया आणि बघूया की कसे दिसतायत ते। आता जे लॅशेस डोळ्याच्या बाहेर येत आहेत ते कापून टाकायचे। लॅशेस लावल्यामुळे मुखवट्यामध्ये जिवंतपणा येतो। बघा हे किती सुंदर दिसत आहे। नथ घातल्यामुळे या मुखवट्याचे रूप अजूनच खुलून दिसते आहे। देवीच्या मुखवट्याला साजेल असे मी गंगावन घेतले होते। आता मी त्याची वेणी बांधते आहे। हे मी वेणीला लावण्यासाठी मिशोवरनं काही प्रोडक्ट्स घेतले आहे, तर ते मी आता ह्या वेणीमध्ये घालणार आहे। हे बघा, अशा प्रकारे ही वेणी मी सजवली आहे। या वेणीला तुम्ही गजरे गुंडाळून लावू शकता, खूप छान दिसते। इथे मी देवी आईसाठी कान घेतले आहेत, ते मी आता डबल टेपने चिटकवणार आहे।
हे बघा, हे अशा प्रकारे कान लावून झाले आहे आणि देवीचे रूपच बदलले आहे. किती सुंदर असे रूप आले आहे देवीला. बघा किती सुंदर दिसते आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.